चला मैत्रिणींनो, आज खानदेश स्पेशल नाही, काहीतरी वेगळं बनवलं आहे. ही गेवड्याची डाळ आहे, तिची मी आमटी बनवली आहे, पण खानदेशी पद्धतीने. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि मटकीची उसळ बनवली. ही डाळ सातारा साईडला मिळते. मी तिकडे गेली होती वाईला, मांढरादेवीला, तिथून आणली आणि अशा पद्धतीने बनवली, आमच्या खानदेश पद्धतीने. ही एक वाटी मी डाळ घेतली आहे गेवड्याची. तिला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कुकर लावून 3 शिट्ट्या घेऊन तिला शिजवून घ्यायची. आता आपण फोडणी देऊया. तोपर्यंत कुकर होतो तोपर्यंत तेल टाकलं आहे कढईमध्ये. 3 पळ्या जिरं आणि कढीपत्ता फोडणी द्यायची. आता बारीक चिरलेला मी कांदा टाकलेला आहे. हा 1.5 कांदा कापलेला आहे मी बारीक. कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ब्राऊन होतो तोपर्यंत बघूयात आपला कुकर झाला आहे का, डाळ शिजली का. कुकरची हवा पण निघली आहे आणि आपली डाळ शिजली. आता आपले कांदे ब्राऊन झाले. मी थोडी हिंग टाकली, अगोदर टाकायची विसरली होती. आणि हा पण 1.5 टमाटा कापलाय मी, तो बारीक टाकायचा. पण टमाटाही व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे. एकदा बनवून बघा, अशा पद्धतीने डाळ खूप छान लागते. मीठ टाकले जेणेकरून टमाटे नरम होतील चवीप्रमाणे. व्यवस्थित कांदे टमाटे शिजून घ्यायचे. आता ही डाळ अशी थोडीशी कुटून घ्यायची. मिक्सर वगैरेला नाही, नॉर्मल अशी कुटायची थोडी. आपले कांदे टमाटे चांगले फ्राय झाले आहेत आणि डाळही शिजून झाली. आता आपण मसाले ॲड करायचे आहेत. हा तिखट मसाला आहे म्हणून मी 1 चम्मच भरून टाकला आहे. हळद 1 चम्मच. हा घरगुती गरम मसाला आहे आमचा खानदेशी, तो पण 1 चम्मच टाकला आहे. सर्व आता मिक्स करून घेऊ. गॅस कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपले मसाले जळायला नको. आणि हे आता काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चम्मच. हे टाकण्याचा उद्देश असा आहे की आपल्या आमटीला मस्त अशी तरी येते. सर्व मसाले व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊ. मसाल्यांना जास्त वेळ न ठेवता आपण आता जी डाळ शिजवली ती त्याच्यात ॲड करूया. आता मी डाळ टाकली त्याच्यात. व्यवस्थित चाळून घ्यायचं. आता ही डाळ घट्ट आहे आणि थोडी शिजली नव्हती, म्हणून डाळीमध्ये ॲड करताना गरम पाणी ॲड करायचं. ही डाळ खरं बनवायला मला माझ्या बहिणीने शिकवलं आहे. ती कुठून शिकली मला माहीत नाही, पण आम्हाला इतकी आवडते ही अशा पद्धतीने डाळ बनवली. खूप छान लागते. आता मी हे गरम पाणी ॲड केलं आहे त्याच्यात. आता व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवर थोडा वेळ ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या आमटीला उकळ येईल. बघा मस्त अशी तरी आलेली आपल्या आमटीला. ही आमच्या भागाला डाळ मिळत नाही. ही सातारा सांगली साईडलाच मिळते. असे खूप सारे पदार्थ जे इकडे बनतात ते तिकडे नसतात, जे तिकडे बनतात ते इकडे नसतात. आपली आमटी रेडी झाली. तर भरपूर अशी मी कोथिंबीर टाकली त्याच्यात. आपण आमच्या खानदेश भागात एक कोथिंबीरचा खूप यूज करतो आम्ही. आपली आमटी रेडी आहे. आमटी आणि मटकीची उसळ बनवली आहे. भात, नाचणीचा पापड. आम्हाला लोणचं पापडशिवाय जेवण नाही होत. लोणचं पापड कांदा हा पाहिजेच. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब